नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. श्री स्वामी समर्थ भ्रमण करीत असताना मंगळवेढ्याला आले व तेव्हा दामाजी पंत यांच्या समाधीजवळ ते अधूनमधून बसायचे. तेव्हा मंगळवेढ्यातील एक थोर पुरुष त्यांच्या भेटीस यायचे व त्यांचे दर्शन घ्यायचे. तर ते थोर पुरुष कोण हेच आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर याचा भाग आपण सर्वांनी संपूर्णपणे बघावा ही नम्र विनंती करते. सुमारे 200-250 वर्षापूर्वी मंगळवेढ्याला त्याच्या पश्चिम बाजूस काटवण नावाचे अतिशय घनदाट निबिड असे जंगल होते आणि हे जंगल सांगलीच्या श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या मालकी हक्काचे होते. त्या विस्तीर्ण अशा काटेरी प्रदेशामध्ये झाडी झुडपी अतिशय दाट होती. शिवाय विविध तऱ्हेच्या बाभळी, बोरी, निवडुंग आणि इतर अनेक काटेरी वनस्पती त्या ठिकाणी होत्या आणि तेथे घनदाट असा अंधार सुद्धा होता. चिटपाखरूही तिकडे फिरकत नव्हते. अशा त्या काटवनामध्ये स्वामी तथा दिगंबर बाबा त्या ठिकाणी अधूनमधून नव्हे तर अनेकदा तेथे वास्तव्याला असत आणि कधीकधी ते मंगळवेढ्या गावी येत असत आणि गावात आल्यानंतर ते समाधीजवळ बसत असत. दामाजी पंतांच्या समाधीजवळ बसत असत. काही लोक थट्टा मस्करीच्या रूपाने त्यांना एक वेडाबुवा म्हणून समजत असत. त्यांची दखलसुद्धा गावातील लोक फारसे घेत नव्हते. बहुतांशी काटवनात वास्तव्य करणारे दिगंबर बाबा अधूनमधून मंगळवेढा ह्या गावात येत असत. असेच एकदा ते मंगळवेढा गावी आले आणि दामाजी पंतांच्या समाधीजवळ बसले. एकचित्त बसलेले असताना काही ग्रामस्थ त्या वेड्याबाबाला पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यावेळेला दिगंबर बाबाने त्या ग्रामस्थांना सांगितले की एक खूप थोर पुरुष, मोठे श्रेष्ठ पुरुष आज येथे येणार आहे. तेव्हा तुम्ही आजूबाजूची जमीन साफसूफ करून त्यांच्या बसण्याची व्यवस्था करतात. ग्रामस्थ आश्चर्यचकित होतात, परंतु काहीही न बोलता ते ग्रामस्थ ती जमीन साफसूफ करतात. थोर संत परंपरेची समृद्ध भूमी असलेल्या ह्या मंगळवेढ्या ग्रामी बाळकृष्ण बुवा नावाचे एक अतिशय तपस्वी सत्पुरुष गेल्या 2 तपापासून त्या ठिकाणी वावरत होते. मंगळवेढा गाव आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये घराघरांमध्ये त्यांच्याबद्दल अतिशय पूज्य आणि आदरभाव होता. सर्व लोक त्यांना प्रातस्मरणीय समजत असत आणि जेथे कोठे बाळकृष्ण बाबा दिसत असत त्यावेळेला संपूर्ण मंगळवेढा ग्रामातील लोक त्यांना वंदन करीत असत, त्यांच्या पुढे नतमस्तक होत असत. अशा रीतीने ते सर्वांच्या दृष्टीने अतिशय पूजनीय असे होते. मंगळवेढे ग्रामाच्या पंचक्रोशी सर्वांचे आदरस्थान असलेले बाळकृष्ण बाबा एके दिवशी दामाजी पंतांच्या समाधीकडे दर्शनासाठी येत असतात. परंतु त्या अगोदरच तेथे वेडाबुवा किंवा दिगंबर बाबा अगोदरच तेथे बसलेले असतात. तेथे बसलेले पाहिल्यानंतर त्यावेळेला
बाळकृष्ण बाबा साक्षात दिगंबर बाबांच्या पुढे लोटांगण घालतात, पुन्हा पुन्हा पाया पडतात आणि त्यांना सतत ते वंदन करत असतात. हे सर्व दृश्य आजूबाजूला जमा झालेले ग्रामस्थ बघत असतात. थोड्या वेळातच बाळकृष्ण बाबा आणि श्री स्वामी समर्थ तथा दिगंबर बाबा हे दोघेही एकमेकाशी काही कुजबुज करत असतात, बोलत असतात. त्यांचे ते गुढरम्य बोलणे खेडूतांना समजत नाही, परंतु त्यांना आश्चर्य वाटायला लागते आणि ते खेडूत एकमेकाकडे पाहत जणू काय असं समजतात. म्हणतात सुद्धा की ज्यांना आपण वेडा बुवा समजत होतो त्या दिगंबर बाबांना आपल्या सर्वांचे पूजनीय स्थान असलेले बाळकृष्ण बाबा साक्षात त्यांना वंदन करतात, त्यांच्या पायाला मिठी मारतात. तेव्हा हा वेडा बाबा नसून हे बाबा निश्चितपणे कुणीतरी अवतारी पुरुष असले पाहिजेत असा खेडूतांमध्ये समज निर्माण होतो आणि बघता बघता खेडूतसुद्धा दिगंबर बाबांच्या चरणी लोटांगण घालू लागतात. मंगळवेढे गावात नित्यनियमाने ग्रामस्थ दामाजी पंतांच्या समाधी दर्शनाला येत असत. असेच एके दिवशी बरेचसे ग्रामस्थ दामाजी पंतांच्या समाधी दर्शनासाठी गोळा झालेले असतात. थोड्याच वेळात सर्वांचे वंदनीय पूजनीय असलेले बाळकृष्ण महाराजसुद्धा तेथे येतात, समाधीचे दर्शन घेतात. त्यावेळेला काही खेडूत स्त्री पुरुष उत्सुकतेने बाळकृष्ण महाराजांना विचारतात की महाराज, आपण 2-3 दिवसापूर्वी त्या वेड्या बाबाच्या चरणाचे दर्शन घेतले, कडकडून त्यांच्या पायाला मिठी मारली. याचे कारण आम्हा खेडूतांना कळले तर फार बरे होईल. त्यावेळेला सर्वांच्याकडे प्रेमळ दृष्टी कटाक्ष टाकून बाळकृष्ण बाबा म्हणतात, अरे ते वेडेबुवा नाही तर ते महान असे दत्त अवतारी पुरुष आहेत, प्रत्यक्ष नारायण मूर्ती आहेत, ते परमेश्वर आहेत आणि म्हणूनच मी त्यांच्या पुढे नतमस्तक झालो, त्यांच्या पायाला मिठी मारली. त्याच वेळेला सर्व खेडूत मोठ्या कुतूहलाने एकमेकाकडे पाहू लागतात आणि त्यांना कळून चुकते की ते वेडे बाबा नसून दिगंबर बाबा हे निश्चित अवतारी पुरुष आहे की ज्यांना आपले बाळकृष्ण महाराजसुद्धा वंदन करतात. निश्चितपणे दिगंबर बाबा हे श्रेष्ठ अवतारी पुरुष आहेत असे त्यांना मनोमन वाटू लागते आणि बघता बघता मंगळवेढा गावच नव्हे तर पंचक्रोशीमध्ये दिगंबर बाबांचा कीर्तिसुगंध पसरतो. धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ व बाळकृष्ण बुवा यांची भेट दामाजी पंतांच्या समाधीजवळ झाली. तेव्हा बाळकृष्ण बुवांनी श्री स्वामी समर्थांची महती मंगळवेढ्यावासियांना समजावून सांगितली. अशा या मंगळवेढ्यात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत श्री स्वामी समर्थांनी जनहितार्थ अनेक लीला केल्या. त्या आपण येणाऱ्या अनेक भागांमध्ये बघणार आहोत. तरी पुढचेही भाग आपण बघायला विसरू नका व आजचा भाग आपणा सर्वांना कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे टाकायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.